मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुलाल उधळला आहे. त्यांच्या हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासह प्रमुख मागण्या फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय सुपूर्द केल्यानंतर त्यांनी विखे पाटील यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. यावेळी जरांगे पाटील यांनी शासन निर्णय मान्य करताना अभ्यासकांना दाखवून मान्य केला होता, पण त्यातूनही सरकारकडून फसवणूक झाली तर मंत्री विखे पाटील यांच्या घरी उपोषण करणार असा इशारा दिला. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन निर्णयात मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे. तर नेमका काय दावा केला जात आहे? तर अनिकेत भोसले नामक एका एक्स युजरने म्हटलं, परत गेम केला. 1881च्या गॅझेटमध्ये 80% मराठा हा कुणबी आहे, पण 1921 आणि 1931चे गॅझेट सरकारने लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात फक्त 1 किंवा 2% मराठा कुणबी आहे. आधी त्या गावातली कुणबी नोंद बघणार, मग त्या गावाचा उल्लेख गॅझेटमध्ये तपासणार, नंतर त्याच्या भावकीला प्रमाणपत्र देतील, असेही भोसले या युजरने सांगितले. तर हैदराबाद गॅझेटियरच्या सालाबद्दल मनोज जरांगे पाटील काय म्हणाले बघूया. तर GR मान्य करण्यापूर्वी उपसमितीसमोर बोलताना स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद गॅझेटियरमध्ये 1881 ते 1901 या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,23,000 कुणबी दाखले आहेत. धाराशिवमध्ये 97,000 आणि बीडमध्ये 1,12,000 कुणबी दाखले आहेत. म्हणजे इथेच 3,30,000 कुणबी नोंदी होतात. तसेच हैदराबाद गॅझेटियरच्या सालाबद्दल छगन भुजबळ काय म्हणाले बघूया. तर मंत्री छगन भुजबळ यांनी 1 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या आकडेवारीनुसार निजामाच्या उस्मानाबाद आणि लातूरच्या गॅझेटनुसार 1921 मध्ये 34,324 कुणबी नोंदी होत्या, तर 14,07,200 मराठा नोंदी होत्या. तर 1931 मधील गॅझेटनुसार 3,560 कुणबी नोंदी आहेत, तर 2,46,490 कुणबी नोंदी आहेत. म्हणजेच 1,24,71,000 एकूण लोकसंख्या. त्यात या दोन्ही समाजांची वेगळी संख्या देण्यात आली आहे, असेही छगन भुजबळांनी कागदपत्रांच्या आधारे सांगितले आहे. इथेच फसवणूक झाल्याचा दावा केला जात आहे. मनोज जरांगे यांनी 1881च्या गॅझेटचा उल्लेख केला होता, मात्र प्रत्यक्ष GR मध्ये 1921 आणि 1931 सालातील हैदराबाद गॅझेटियर वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे ज्या 2 गॅझेटमध्ये कमी नोंदी आहेत त्याच गॅझेटचा वापर करण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांनाही या GRचा काहीही उपयोग होणार नाही, असेही सांगितले जाते. तर ॲडव्होकेट योगेश केदार काय म्हणाले बघूया. तर मराठ्यांनो थांबा, सरकार गडबड करत आहे. दादांनी मला GR तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती. मी सत्य सांगितले, पण माझे ऐकून घेण्यास कोणी तयार नाही. ज्याच्या मराठा कुणबी मराठा किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या GRचा फायदा होईल, परंतु ज्या मराठा बांधवांना ह्या नोंदी भेटणार नाहीत त्यांना याचा काहीही फायदा होणार नाही, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.